आपल्या शत्रूचे पीक पाणी चांगलं होऊ नये, त्याला शेती उत्पादनात नुकसानीला सामोरं जावं लागावं या आसुरी आनंदापोटी चक्क शेतकऱ्यांची पिकेच या अंधश्रद्ध लोकांनी आपल्या टार्गेटवर ठेवली आहेत। राधानगरी तालुक्यातील तळाशी गावातील विजय दिनकर बोनगार्डे या युवा शेतकऱ्याला त्याचा प्रत्यय आला आहे। विजय सारख्या प्रयोगशील शेतकऱ्यानं कलमी पद्धतीची रोप लागवड करून आपल्या शेतात कलमी वांग्याची शेती फुलवली। त्याचं पीक आता काढणीला आलं आहे, पण या पिकाच्या माध्यमातून विजय बोनगार्डे याला 4 पैसे मिळू नयेत, त्याचं नुकसान व्हावं या आसुरी आनंदापोटी कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं चक्क त्याच्या वांग्याच्या पिकात हळदी कुंकूनं माखलेले लिंबू टाकणे, वांग्यात हळदी कुंकू लावलेल्या टाचण्या खुपसणे असे धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत। त्यामुळे जिल्ह्यात जादू टोण्याची वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत। याकडे प्रशासन लक्ष देणार का अशी चर्चा नागरिकांतून होत आहे। आतापर्यंत भाऊबंदकी, पूर्व वैमनस्य संपत्तीचा वाद, यातून करणी, गंडे, तोरे, चेटूक असे प्रकार करून आपल्या शत्रूला नामोहरम करण्याचे प्रकार जिल्ह्यात सर्वत्र सुरू होते। हितशत्रूच्या घराच्या उंबऱ्यावर उलटी काळी बाहुली लटकवणे, ताईत लिंबूत टाचण्या खुपसून टांगणे, गंडे दोरे बांधून भानामती करणी करून समोच्याचे नीतिधैर्य खच्ची करण्याचे प्रकार अंधश्रद्धेमधून केले जात होते। पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता शेतकऱ्याने दिवसरात्र घाम गाळून पिकवलेले अन्नधान्य आणि पिके या भानामती वाल्यांचे टार्गेट बनले आहे। यातून सध्या तर काहीच होत नाही, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे। पण असे प्रकार करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा नवा फंडा राबवला जात आहे। आपल्या हितशत्रूंना नामोहरम करण्यासाठी असुरेली अंधश्रद्धा मंडळी आता भोंदूबुवा बाबांची गिराईक बनली आहेत। आपल्या शत्रूचे पीक पाणी चांगले होऊ नये, त्याला शेती उत्पादनात नुकसानीला सामोरे जावे लागावे या आसुरी आनंदापोटी चक्क शेतकऱ्यांचीच पिके या अंधश्रद्ध लोकांनी आपल्या टार्गेटवर ठेवली आहेत। राधानगरी तालुक्यातील तळाशी गावातील विजय दिनकर बोनगार्डे या युवा शेतकऱ्याला याचा प्रत्यय आला आहे। विजय यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी कलमी पद्धतीची रोप लागवड करून आपल्या शेतात कलमी वांग्याची शेती फुलवली आहे। त्याचे पीक आता काढणीला आले आहे, पण या पिकाच्या माध्यमातून विजय बोनगार्डे याला 4 पैसे मिळू नयेत, त्याचे नुकसान व्हावे या आसुरी आनंदापोटी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चक्क त्याच्या वांग्याच्या पिकात हळदी कुंकूने माखलेले लिंबू टांगले, वांग्यात हळदी कुंकू लावलेल्या टाचण्या खुपसणे असे प्रकार करून त्याच्या मानसिकतेवर घाला घालण्याचा निंदनीय प्रकार केला आहे। विजय बोनगार्डे हे विज्ञाननिष्ठ शेतकरी असल्याने असल्या कर्मकांडांवर त्यांचा अजिबात विश्वास नाही, पण अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य अशिक्षित आणि भोळ्या शेतकऱ्यांवर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी शाहू न्यूजशी बोलताना व्यक्त केली। शेतकऱ्यांनी अशा भाकड कृत्यावर विश्वास न ठेवता आपल्या शेती कामावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे। मी विजय दिनकर बोनगार्डे, हे वांग्याचा मी प्लॉट केलेला आहे, पण ह्या प्लॉटमध्ये प्रत्येक गावात जशी भानामतीचा प्रकार चालू आहे तसा आता ह्या वांग्याच्या प्लॉटमध्ये माझ्या केलेला आहे। ह्या प्लॉटमध्ये जागी जागी लिंबू ठेवणे, त्या लिंबामध्ये टाचण्या घुसवणे, एका कोपऱ्यामध्ये नारळ फोडून दहीभात लिंबू हे सगळा प्रकार केलेला आहे। आणि हे सगळ्यांनी कुठंतरी थांबवावं अशी माझी अपेक्षा आहे। कारण का आता हे गावातलं करू द्यात, पण आता हे शेतकऱ्यांना सुद्धा सोडणं झालेलं आहे। हे भोंदूगिरी चालू आहे, पण ह्याच्यामुळं काय होतं आहे, ह्याच्यामुळे नुकसान काय होत नाही, पण मानसिक त्रास फक्त लोकांना करायचा हे विचार ह्यांचा चालू आहे। यासाठी कुठेतरी आळा बसावा यासाठी मी हे कधी व्हिडिओ शूटिंग करायला लागलो आहे आणि ह्याला कुठेतरी भोंदूगिरी थांबवावी। आणि हे 5-10 हजार रुपये भोंदूगिरीमध्ये खर्च करतात, ते न करता त्याचा कुठेतरी देवकार्याला ह्याला नाही उपयोग करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि हे शेतकऱ्यांना हे कधी आता त्रास देणं हे नाही बंद करावं, एवढी आमची खरोखर कळकळीची विनंती आहे। आता हे माझं क्षेत्र 30 गुंठे आहे। त्या 30 गुंठे क्षेत्राला मी जवळजवळ 1.5 ते पावणे 2 लाख रुपये आतापर्यंत मला खर्च आला। हे माझं कलमी रोप आहे आणि हे कलमी लोकांना काय बघवणं झाले का काय ह्या दृष्टिकोनातून करायला काय मला मानसिक त्रास करण्यासाठी हे करायला काय माहीत नाही, पण हे करू नये एवढीच अपेक्षा आमची आहे।